So good morning and welcome. In this lecture, we are going to study again one dihybrid cross. Though previously many dihybrid crosses we perform, still one more dihybrid cross I will perform here before you. We will also try to answer few questions based on that dihybrid cross. Now, the object behind once again studying the dihybrid cross that on the basis of dihybrid crosses performed by Mendel, the third law of inheritance came into being or was proposed. To study the third law of inheritance, that is law of independent assortment, we have to perform a dihybrid cross because we have to show that characters assort independent of each other and there is no linkage between them. पहा, आपण या लेक्चरमध्ये एक डायहायब्रिड क्रॉस करतोय, त्याच्या आधारे काही प्रश्नांची उत्तरं देतोय आणि थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणजे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आपल्याला शिकायचं आहे. आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा डायहायब्रिड क्रॉसच्या आधारे मेंडलने दिला होता. त्याकरताही तुम्हाला एक डायहायब्रिड क्रॉस करावाच लागणार होता. सोबत आपण हे पाहू की हाऊ ग्रेगर जॉन मेंडल वॉज अहेड ऑफ हिज टाइम. Previously, twice or thrice, we have spoken about his geniusness, that without knowing meiosis, mitosis, microscope genes, this fellow has speculated, predicted the new combination of characters in F2 generation, and we will see the chromosomal basis of the same also. देखो, मैंने कहा कि इस लेक्चर का समरी ये है कि एक आपके सामने डायहाइब्रिड क्रॉस होगा, उसके आधार पे कुछ एमसीक्यूज़ हम लोग बना के उनके उत्तर देंगे. हम तीसरा लॉ ऑफ इनहेरिटेंस दैट इज़ लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट भी सीखने वाले हैं और हम साथ में ये देखने वाले हैं कि देखो वो व्यक्ति कैसा होगा जो 50 साल बाद हमें समझ में आया कि उसके स्पेक्यूलेशंस कितने करेक्ट थे. सो लेट अस स्टार्ट. To perform a dihybrid cross, we have to cross the two plants different for two pair of contrasting traits or characters. So, one plant having yellow seed and another has green seeds. सो येलो सीडेड, ग्रीन सीडेड झाला सीड कलर म्हणजे एक कॅरेक्टर किंवा पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट. आता दुसरा आपण घेऊ पॉड कलर, तो ग्रीन पॉडेड, येलो पॉडेड. सो दिस इज अनदर कॅरेक्टर. सायमल्टेनियसली वी हॅव टू स्टडी द टू कॅरेक्टर्स, सीड कलर आणि पॉड कलर. तो व्हेन अ क्रॉस इज मेड बिटवीन टू प्युअर इंडिव्हिज्युअल डिफरंट फॉर टू पेअर येलो ग्रीन, सीड कलर, ग्रीन येलो, पॉड कलर, किती पेअर झाल्या? दोन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट. Or we are studying two characters simultaneously. It is a dihybrid cross. So this was a parental generation. आता आपल्याला लिहायचे आहे दोन्ही पेरेंटचे काय असतील जिनोटाइप. मग हे येलो सीड आणि ग्रीन पॉड काय आहे? फिनोटाइप. जो दिसतो तो फिनोटाइप की पॉड ग्रीन, शेंगा हिरव्या आणि त्याच्यातले दाणे पिवळे. दुसरं जे प्लांट आहे ते त्याच्या शेंगा पिवळ्या पण आतमधले दाणे हिरवे. सो हे फिनोटाइप झाले. आता जिनोटाइप. सो कॅपिटल वाय, कॅपिटल वाय. मग आपण हे दोन वेळा का लिहितो? तो सर
इंडिविजुअल प्लांट एनिमल डिप्लॉयड रहते, हर क्रोमोसोम 2 बार रहता, तो फैक्टर भी 2 होंगे, या सेम या डिफरंट. म्हणजे पहा ना, आपल्याला आईकडून एक क्रोमोझोम येतो, वडिलांकडून एक क्रोमोझोम येतो. म्हणजे प्रत्येक क्रोमोझोमची काय आहे? जोडी. म्हणजे एक पार्टिकल आईकडनं, एक पार्टिकल वडिलांकडनं, म्हणून 2 वेळा लिहत असतात. हे काय असतात? ॲलिलोमॉर्फिक जीन म्हणजे ॲलिल्स. आता ग्रीन पॉडसाठी कॅपिटल जी, कॅपिटल जी. ग्रीन सीड स्मॉल वाय, स्मॉल वाय. येलो पॉड स्मॉल जी, स्मॉल जी. नाउ गमीट्स ऑफ द पॅरेंट. होमोझायगस इंडिव्हिज्युअल ऑलवेज प्रोड्यूस 1 टाईप ऑफ गमीट. कोणता फॉर्म्युला सांगितला? सर 2n, where n is equal to number of heterozygous gene. तो पहिलाही हेट्रोझायगस नाही, दुसराही नाही, म्हणजे 2⁻0, दॅट इज 1. अच्छा, दूसरा नियम काय है गमीटचा? सर आप कहते कि गमीट में दोनों अलील कभी नहीं रहते, तो व्यक्ति में क्यों रहते? क्योंकि हम डिप्लॉयड है. तो फिर गमीट में दोनों क्यों नहीं? क्योंकि गमीट हॅप्लॉइड है. तो पहा बरं, या 2 पैकी कोणताही एक घेतला तरी कैपिटल वाई. दोनों क्या है? सेम, होमोजाइगस इंडिविजुअल. और यहां से कैपिटल जी, एंड गमीट शुड बी सर्कल्ड. नाउ हियर स्मॉल वाई, स्मॉल जी. अब ऐसा क्रॉस करोगे जहां दोनों पेरेंट प्योर है, तो आपको जो भी मिलेंगे F1, और इस F1 जनरेशन में दो यू गॉट 10 प्लांट, 100 प्लांट, 1000 प्लांट, all plant will have uniform genotype and phenotype. Why? Because parents are pure. शेतकरी हायब्रिड सीड लावतात ना, तर ते युनिफॉर्म का असतं? कारण त्यांची आई आणि त्यांचे वडील एकच असतात. तो देखो जितने F1 मिलेंगे सभी को कैपिटल Y, स्मॉल y, कैपिटल G, स्मॉल g. तो दिस इज अ जीनोटाइप ऑफ ऑल F1. नाउ फिनोटाइप. सो कैपिटल Y म्हणजे येलो, स्मॉल y म्हणजे ग्रीन. मग कोणता सीड कलर डॉमिनंट आहे? तो सर येलो आहे. सो येलो सीडेड. ग्रीन पॉड, येलो पॉड, कोणता डॉमिनंट आहे? ग्रीन पॉड. सो ऑल F1 have uniform phenotype. Everyone has a green pod and yellow seed. आत्ता पुढे पहा, या F1 पासून पाहिजे आहे F2, आणि F2 साठी F1चं करावं लागतं सेल्फिंग. तो सेम इंडिव्हिज्युअल इज फिमेल ॲज वेल ॲज मेल, कारण तुम्ही सेल्फ पॉलिनेशन करताय की नाही. समजा हा एक F1 प्लांट आहे. ओके, आता पहा, तुम्ही सेल्फ पॉलिनेशन करताय म्हणजे मेलही हाच आणि फिमेलही हाच. तो आता गमीट्स पाडायचे आहे. मग आपला फॉर्म्युला काय? 2n, वेअर n इज इक्वल टू नंबर ऑफ हेट्रोझायगस जीन्स. पहिला हेट्रोझायगस आणि दुसराही हेट्रोझायगस. या F1ला काय म्हणत असतात? डाय हायब्रीड. 2 साठी हायब्रीड. सो हा डायहायब्रीड क्रॉस आणि हा F1 डायहायब्रीड. सो 2⁻² म्हणजे 4 गमीट्स. आता लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, तो सध्या नाही शिकायचा आपल्याला, पण पहा कसा इंडिपेंडंट असॉर्टमेंट आहे. ईच अलील of one pair of allele, each allele
मैंने ये एनिमेशन सिंबॉलिकली निकालने की कोशिश की. सो ईच allele of a pair of allele has an equal chance to go with each allele of another pair of allele and vice versa. म्हणजे पहिल्या पेअर ऑफ अलील पैकी प्रत्येक अलील दुसऱ्या पेअर ऑफ अलील पैकी प्रत्येक अलील सोबत गमिटमध्ये जाऊ शकतो. आपण याला बायोलॉजिकली कसं म्हटलं? 2 शर्ट 2 पॅन्ट, 2 शर्ट 2 पॅन्ट, पहला शर्ट पहला पॅन्ट, पहला शर्ट दूसरा पॅन्ट, दूसरा शर्ट पहला पॅन्ट, दूसरा शर्ट दूसरा पॅन्ट. म्हणजेच पहिला पॅन्ट पहिल्या शर्टवर घालता येतं किंवा पहिला पॅन्ट दुसऱ्या शर्टवरही घालता येतं. असं याला म्हणतात इंडिपेंडेंट असॉर्टमेंट, फ्री कॉम्बिनेशंस, जो 1865 में स्पेक्यूलेट किया था. और आज भी अब मैं मियोसिस आपको बताऊंगा, 100% करेक्ट ही वॉज. तो देखो, कैपिटल वाई कैपिटल जी, कैपिटल वाई स्मॉल जी, स्मॉल वाई कैपिटल जी आणि स्मॉल वाई स्मॉल जी. So this dihybrid produces 4 gametes in equal proportion, 25% each. म्हणजे हा जर ह्यूमन मेल असता तर यांनी जेवढे स्पर्म बनवले असते ना, तो ते 25% ईच असते. किंवा फिमेल असती, जे ओहा बनले असते तर ते इक्वल प्रपोर्शनमध्ये बनले असते. सो dihybrid individual produces 4 type of gamete in equal proportion. Now same 4 are male gamete and same are female gamete. तुम्ही पनेट स्क्वायर काढायला पाहिजे, वैसे आपको मार्क्स नहीं देता है बोर्ड. अब हम जानते कि हमें पनेट स्क्वायर की ज़रूरत नहीं है. पहा बरं, कॅपिटल वाय काय असतो? सर येलो सीड. कॅपिटल जी काय असतो? सर ग्रीन पॉड. पहा मग, येलो सीड ग्रीन पॉड, सो येलो ग्रीन. पुन्हा येलो सीड आणि स्मॉल जी म्हणजे येलो पॉड, सो येलो सीड येलो पॉड. आता पहा, स्मॉल वाय म्हणजे ग्रीन सीड आणि कॅपिटल जी म्हणजे ग्रीन पॉड आणि स्मॉल वाय ग्रीन सीड आणि स्मॉल जी येलो पॉड. सो F2 मध्ये किती प्रकारचे फिनोटाइप भेटले? 4. म्हणजे जी F2 जनरेशन भेटली ना, तर त्याच्यात पहा, येलो सीड ग्रीन पॉड बोथ डॉमिनंट, ग्रीन सीड येलो पॉड बोथ रेसेसिव. सो बोथ डोमिनेंट बोथ रेसेसिव. ये तो हमें पहले से पता है, बोथ डोमिनेंट बोथ रेसेसिव. ये पुराना ही है, पैरेंटल कॉम्बिनेशन है. पण येलो सीड येलो पॉड आणि ग्रीन सीड ग्रीन पॉड, दिस इज न्यू कॉम्बिनेशन. म्हणजे याला मी व्यावहारिक भाषेत कसं सांगितलं होतं? पिवळा शर्ट पिवळी पॅन्ट आणि ब्लॅक शर्ट ब्लॅक पॅन्ट हे ओरिजिनल आहे. पण पिवळा शर्ट ब्लॅक पॅन्ट आणि ब्लॅक शर्ट पिवळी पॅन्ट हे झाले 2 नवीन कॉम्बिनेशन. तो हे जे नवीन कॉम्बिनेशन्स होतात ना, हे होतात बिकॉज ऑफ सेग्रिगेशन अँड इंडिपेंडंट असॉर्टमेंट. मी सांगणार आहे तुम्हाला, कारण तो
तिसरा लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे. सध्या आपल्याला डायहायब्रिड क्रॉस करून काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तो सर येलो ग्रीन कितने हैं? सो डॉमिनंट फिनोटाइप हा आपल्याला मोनोहायब्रिडमध्ये भेटला होता 3 आणि रेसेसिव्ह 1. मग पुन्हा ग्रीन पॉड डॉमिनंट फिनोटाइप 3 आणि रेसेसिव्ह 1. सो बोथ डॉमिनंट. 3 3 9. म्हणजे पहा ना, समजा आपण मोनोहायब्रिड क्रॉस केला असता येलो सीड आणि ग्रीन सीड, तर तुम्हाला भेटलं असतं 3 येलो इज टू 1 ग्रीन. आणि तुम्ही ग्रीन पॉड आणि येलो पॉड केला असता तर सर 3 ग्रीन पॉडेड इज टू 1 येलो पॉडेड. तो यहाँ प्रिंसिपल ऑफ प्रोबॅबिलिटी लगाओ. तो सर प्रिंसिपल ऑफ प्रोबॅबिलिटी काय म्हणतो? प्रोबॅबिलिटी ऑफ 2 independent event but occurring simultaneously. Probability of 2 independent event occurring simultaneously is a product of their probability. सर नहीं समझ लो तो देखो, हमको 11th 12th में प्रोबेबिलिटी चैप्टर था, तो ये जो प्लेइंग कार्ड्स रहते 52 52, उसमें एस कितने हैं? सर 4. तो प्रोबेबिलिटी ऑफ ड्रॉइंग अ एस इज सर 4 आउट ऑफ 52. 52 पैकी 4. बरं, किंग किती असतात? सर 4. तो प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग अ किंग फ्रॉम द कार्ड इज सर अगेन 4 आउट ऑफ 52. बरोबर ना? म्हणजे एक्का काढायची शक्यता किती? 52 पैकी 4. आणि बादशाह काढायची सुद्धा 52 पैकी 4. मग समजा हे 2 इंडिपेंडंट इव्हेंट आहे आणि समजा आपण एकच पत्ता घेतला, एक्का किंवा बादशाह निघण्याची पॉसिबिलिटी किती आहे? तर या दोघांचं प्रोडक्ट असतं. तो पहा आता 3:1 इंडिव्हिज्युअल, 3:1 इंडिव्हिज्युअल, बट सायमल्टेनियसली घेतलं तर यांचं प्रोडक्ट. सो 3 3 9 येलो ग्रीन. सो येलो ग्रीन किती आहे? 9. बरोबर. आता पहा, अब 3 1 3 येलो येलो. आता पहा 1 3 3 ग्रीन ग्रीन आणि 1 1 1. बोथ रेसेसिव्ह. ग्रीन सीड, येलो पॉड. So principle of probability, Mendel was a mathematician. He meticulously maintained the data. He applied the rules of maths and statistics. So probability of 2 independent events occurring simultaneously is a product of probability. So 3:1 multiplied by 3:1 इज इक्वल टू 9:3:3:1. अब देखो, हमें निकालना है जिनोटाइप्स. मग पहा, येलो सीडसाठी कॅपिटल वाय आणि ग्रीन पॉडसाठी कॅपिटल जी कंपल्सरी. तो कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल जी कॅपिटल जी कॅपिटल वाय स्मॉल वाय. पहिलं हेट्रोझायगस, दुसरं जसंच्या तसं. सो कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल जी स्मॉल जी कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल जी स्मॉल जी. सो बोथ होमोझायगस 1 आउट ऑफ 16.
1 heterozygous 2, 1 heterozygous 2, both heterozygous 4. नाव येलो मग येलो हा डॉमिनंट आहे ना, म्हणजे कॅपिटल वाय किंवा कॅपिटल वाय स्मॉल वाय. डॉमिनंट फिनोटाइप कॅन बी एक्सप्रेस्ड इन होमोझायगस ॲज वेल ॲज हेट्रोझायगस कंडिशन. आणि येलो पॉड कशी आहे, रेसेसिव्ह. स्मॉल जी 1 2. आता ग्रीन. सो आता हा ग्रीन सीड कलर कसा आहे, रेसेसिव्ह. आणि ग्रीन पॉड डॉमिनंट, म्हणजे कॅपिटल जी या कॅपिटल जी स्मॉल जी, ये स्मॉल वाय 1 and 2 and green yellow. So recessive both. तो small y small r 1. तो किती F2 मध्ये फिनोटाइप्स भेटले, 4. सो डायहाइब्रिड क्रॉस करोगे तो F2 में फिनोटाइप्स मिलेंगे 4. उसका रेशो होगा 9:3:3:1. जीनोटाइप्स मिलेंगे 9. रेशो होगा 1:2:2:4 1:2:1 मग मी फॉर्म्युला कोणता सांगितला सर, फिनोटाइप्स के लिए कितने फिनोटाइप्स, उसके लिए 2n. सो वेयर n इज 2, सो दिस इज 4. जिनोटाइप्स किती भेटतील याच्यासाठी काय सांगितलं, 3n. तो n इज 2, सो 3² इज 9. मग समजा हे ट्रायहाइब्रिड असतं तर तेही सांगितलं मी कि सपोज आपने यहाँ टॉल और यहाँ ड्वार्फ, यहाँ कैपिटल टी स्मॉल टी, तो ये गमिट्स कितने होते थे, 2³ 8. आणि हे फिनोटाइप्स किती, 2³ 8. आणि हे जिनोटाइप्स किती, 3³ 27 झाले असते. नाउ इस डायहाइब्रिड क्रॉस के आधार पे हम खुद कुछ क्वेश्चन खुद से पूछेंगे और उसके जवाब देंगे. नाउ वी विल ट्राई to ask ourselves few questions and let us answer it. The first question is, how many phenotypic classes and genotypic classes are obtained in a F2 generation of a dihybrid cross? तो सर तुम्ही म्हणता की डायहायब्रिड क्रॉसच्या F2 जनरेशनमध्ये किती फिनोटिपिक क्लासेस आहेत, तो 1 2 3 4. किती जिनोटिपिक क्लासेस आहे, तो 9. सेकंड क्वेश्चन, हाउ मेनी F2 इंडिव्हिज्युअल आर डॉमिनंट फॉर सीड कलर एंड पॉड कलर? तो सर क्वेश्चन है कि F2 में ऐसे कितने इंडिविजुअल है जो सीड कलर के लिए भी डोमिनेंट और पॉड कलर के लिए भी डोमिनेंट. तो सीड कलर कोणता डोमिनेंट है, येलो. पॉड कलर कोणता डोमिनेंट आहे, ग्रीन. म्हणजे किती आहे, डबल डॉमिनंट. सो इट इज 9 out of 16. 9 out of 16. How many F2 individual have same seed and pod color? सर क्वेश्चन आहे की F2 इंडिव्हिज्युअल्स असे किती आहे ज्यांचं सीडचा कलर आणि पॉडचा कलर सेम आहे. मग सीडचा कलर जर येलो असेल तर पॉडही लागेल येलो, आणि सीड ग्रीन असेल तर पॉडही लागेल ग्रीन. म्हणजे पहा बरं, येलो येलो, सेम सीड अँड पॉड, ग्रीन ग्रीन, सेम सीड अँड पॉड, असे किती आहे, 6 out of 16.
16 पैकी 6 म्हणजे 100 पैकी किती? 37.2 in terms of percentage. Next question. How many F2 individual are genotypically as that of parents? तो सर कितने F2 इंडिविजुअल जीनोटाइप की दृष्टि से पेरेंट्स जैसे है? तो सर पेरेंट का एक जीनोटाइप था कैपिटल वाई कैपिटल वाई कैपिटल जी और एक पेरेंट का था स्मॉल वाई स्मॉल जी. तो असे F2 मध्ये किती आहे? तो सर आप ही ने कहा कि डबल होमोजायगस रहे तो एक ही रहता. तो पहा बरं, कैपिटल वाई कैपिटल जी एक, स्मॉल वाई स्मॉल जी एक, म्हणजे 16 पैकी 2च. नेक्स्ट, हाउ मेनी F2 इंडिव्हिज्युअल आर डबल होमोजायगस? तो सर किती F2 इंडिव्हिज्युअल डबल होमोजायगस आहे? म्हणजे कैपिटल वाई कैपिटल जी एक, मग कैपिटल वाई स्मॉल जी एक, मग स्मॉल वाई कैपिटल जी एक आणि स्मॉल वाई स्मॉल जी एक, म्हणजे 4 out of 16. नेक्स्ट क्वेश्चन. हाउ मेनी F2 individual are double dominant and double heterozygous dominant? तो सोचो सर, आपने पूछा कि F2 इंडिविजुअल में कितने डबल डोमिनेंट है. आपने होमोजाइगस हेट्रोजाइगस नहीं पूछा. तो डबल डोमिनेंट रहते 9 out of 16. फिर मैंने पूछा कि हाउ मेनी F2 इंडिविजुअल आर डबल हेट्रोजाइगस डोमिनेंट? तो डबल डोमिनेंट तर पाहिजेच, पण हेट्रोझायगस पाहिजे, म्हणजे कैपिटल वाई कैपिटल जी. सो 4 out of 16. नेक्स्ट, how many recombinations are obtained in F2? तो सर नए कॉम्बिनेशन है 6 out of 16. What is the ratio of double dominant is to double recessive? So sir, double dominant 9, double recessive 1, 9:1. What is the ratio of parental phenotype and new combination? तो सर parental phenotype आहे 9 + 1 10, न्यू कॉम्बिनेशन 6, माने 10:6. Then in F2 generation of a dihybrid cross, what is the genotypic ratio and phenotypic ratio? Sir, 1:2:4:1:1:2:1 and 9:3:3:1. So these are few questions. So previously I told you, you yourself must do one dihybrid cross and will try to answer. Now let us go for the third law of inheritance, law of independent assortment. It was given by Mendel on the basis of dihybrid crosses which he made in pea plant. तो सर मेंडलनी जेव्हा 7 मोनोहायब्रिड क्रॉसेस केले
म्हणजे एका वेळेस एकच कॅरेक्टरचा स्टडी करायचा, की जेव्हा मी टॉल प्लांटला डॉर्फ प्लांटशी क्रॉस केलं तर F1मध्ये सगळे प्लांट टॉल होते, एकही डॉर्फ नव्हतं. आणि F2मध्ये टॉल आणि डॉर्फचा रेशो होता 3:1. मग जेव्हा मी राऊंड सीडेडला रिंकल सीडेडशी क्रॉस केलं तर F1मध्ये सगळ्यांचे सीड्स होते राऊंड आणि F2मध्ये राऊंड आणि रिंकल इन अ रेशो ऑफ 3:1. तर असं जेव्हा 7 कॅरेक्टरसाठी 7 मोनोहायब्रिड क्रॉसेस केले तर त्याचं जे निघालं समरी कन्सिस्टंट पॅटर्न ऑफ रिझल्ट, त्याच्यावरून 2 लॉ झाले. लॉ ऑफ डॉमिनन्स which states that out of the 2 allele only one will express phenotypically called dominant, other will remain suppressed called recessive. मग आपण म्हटलं की हा लॉ ट्रू आहे, सिग्निफिकंट आहे, बट नॉट ॲप्लिकेबल इन एव्हरी केस. क्यों? सर कुठे कुठे काय असतं की F1मध्ये जे 2 डिसिमिलर अलील असतात ना, दोघंही एक्सप्रेस होतात पार्शियली, कुठे दोघंही एक्सप्रेस होतात कम्प्लिटली. म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स इज नो मोर लॉ. लॉ ऑफ सेग्रिगेशन अगेन मोनोहायब्रिडच्या आधारे आपण म्हटलं की देर आर 2 डिसिमिलर अलील्स इन अ F1 इंडिव्हिज्युअल. They remain close to each other but do not fuse, mix, contaminate each other. And finally they separate from each other and pass into different gametes singly. And gamete receive only one allele out of the 2. So gamete is always pure. पहा बरं, या प्लांटचा सीड कलर कोणता आहे? येलो. पण याच्यात येलोही आहे आणि ग्रीनही आहे. मतलब कि ये व्यक्ति इम्प्युअर आहे, बट याचे गमीट्स पहा बरं कसे आहे? प्युअर. तर हे 2 लॉ होते मोनोहायब्रिडच्या आधारे. आता डायहायब्रिड क्रॉसेस केले मेंडलनी आणि त्याच्या आधारे दिला तिसरा लॉ, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. नाउ लेट अस स्टडी द थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स that was given on the basis of dihybrid crosses which Mendel did in pea plant. See, our title is Law of Independent Assortment or Law of Free Combination. First point, this is third law of inheritance. म्हणजे एक पिढीचे कॅरेक्टर दुसऱ्या पिढीमध्ये, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीमध्ये, तिसऱ्या पिढीतून चौथ्या पिढीमध्ये हे जे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात पिढ्यानपिढ्या, याला काय म्हणतात? इनहेरिटन्स. या इनहेरिटन्सला काही नियम आहेत. त्यातला तिसरा नियम आहे इंडिपेंडंट assortment or free combination. What happened nowadays, the students are behind the marks. Rather, they do not try to understand. Try to understand. You will love this field. मैंने कोशिश की आपको बताने की कि ये थर्ड लॉ ऑफ इनहेरिटेंस है. मतलब क्या? मतलब सर कैरेक्टर एक पीढ़ी से दूसरे पीढ़ी में जब जाते हैं तो उसके कुछ नियम हैं. उसका एक नियम है लॉ ऑफ डोमिनेंस, दूसरा है लॉ ऑफ सेग्रीगेशन और तीसरा है लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट और फ्री कॉम्बिनेशन. तो पहला पॉइंट, दिस इज अ थर्ड लॉ ऑफ इनहेरिटेंस. सेकेंड पॉइंट, it was proposed by Gregor Johann Mendel on the basis of dihybrid crosses, which he did
इन पी प्लांट. तीसरा पॉइंट, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट इज नॉट यूनिवर्सली अप्लीकेबल. तो सर ये लॉ यूनिवर्सली अप्लीकेबल नहीं है क्या? नहीं. क्यों? कुछ कैरेक्टर जो रहते ना वो लिंक्ड रहते, उनके फ्री कॉम्बिनेशन नहीं होते. मेंडल तो कहता है कि टॉल कैन हैव रेड फ्लावर, टॉल कैन हैव व्हाइट फ्लावर, dwarf can have red flower, dwarf can have white flower. फ्री मतलब पीला शर्ट पीली पैंट या पीला शर्ट ब्लैक पैंट, ब्लैक शर्ट ब्लैक पैंट और ब्लैक शर्ट येलो पैंट. फ्री कॉम्बिनेशन, ऐसा मेंडल कहता था. ये भी तो हो सकता कि द शॉपकीपर मेड इट कंपल्सरी टू बाय दॅट पर्टिक्युलर ड्रेस ओनली. म्हणजे हे कॅरेक्टर असू शकतात लिंक. सर समजलं नाही सर. हे पा, एक माता है जो गोरे रंग की है और कर्ली हेअर की है. म्हणजे एक आईसाहेब आहेत की ज्या गोऱ्या रंगाच्या आहेत आणि कुरळे केसांच्या आहेत. वडील जे आहे सावळा रंग सरळ केस आहे. मेंडल काय म्हणतो? मेंडल कहता है कि ये कैरेक्टर का जब होगा इनहेरिटन्स, म्हणजे हे कॅरेक्टर जेव्हा मुलांमध्ये त्यांच्या मुलांमध्ये त्यांच्या मुलांमध्ये जातील तर कसे जातील? गोरा रंग कुरळे केस ओरिजिनल, सावळा रंग सरल केस ओरिजिनल. या ऐसा भी हो सकता कि गोरा रंग स्ट्रेट हेयर या फिर सावला रंग कर्ली हेयर. नए कॉम्बिनेशंस भी आ सकते. तो सर ये सच नहीं है क्या? नहीं. यदि गोरा रंग और कर्ली हेयर ये जीन करीब करीब है, टाइटली लिंक्ड है, तो जिकडे गोरा रंग जाईल कुरळे केस जातील आणि सावळा रंग तर सरळ केस. असं कधी होणारच नाही की गोरा रंगावाल्याचे सरळ केस. म्हणून हा सर्वत्र लागू नाही आहे. लेट अस टेक अ फनी एक्झाम्पल. स्टुडंट लव द सिनेमा, actor, actress, they are very much interested. So it don't suit to me to give such example. But my main motto is, you must know what I want to convey you. बघा, समजा अक्षय कुमार आणि एखादी ॲक्ट्रेस प्रियंका चोप्रा, ऋतिक रोशन आणि एखादी ॲक्ट्रेस कटरीना कैफ, बरोबर. मेंडल का कहना है इंडिपेंडेंट असॉर्टमेंट दॅट इज फ्री कॉम्बिनेशन. म्हणजे अक्षय कुमार पिक्चरमध्ये प्रियंका चोप्रासोबतही ॲक्टिंग करू शकतो, फिल्म साईन करू शकतो, किंवा कटरीना कैफसोबत फ्री, किंवा ऋतिक रोशन कटरीना कैफसोबतही ॲक्टिंग करू शकतो किंवा प्रियंका चोप्रासोबत. तो सर ऐसा मेंडल कहता था जी. तो फिर इसको एक्सेप्शन क्या है? फर्ज करो कि अक्षय कुमार एंड प्रियंका चोप्रा हैज साइन अ एग्रीमेंट दैट फॉर 10 years दे हैव टू वर्क टुगेदर. तो ज्या पिक्चरात अक्षय कुमार असेल, ॲक्ट्रेस कोण असेल? प्रियंका चोप्रा. कारण काय आहे? लिंकेज. तो लिंकेज इज अ एक्सेप्शन फॉर इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. तो ठीक है सर, इट इज अ थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स,
It was given by Mendel on the basis of dihybrid crosses. This law is not universally applicable. It has exception like linkage, also gene interactions, which is beyond the scope of 12th. तो हे त्याला एक्सेप्शंस आहे. तो अब देखो स्टेटमेंट, ध्यान दो. ड्यूरिंग इनहेरिटेंस ऑफ 2 or more कॅरेक्टर, जसं गोरा रंग, सावला रंग म्हणजे स्किन कलर, कर्ली हेअर, स्ट्रेट हेअर, हेअर शेप, A blood group, B blood group, blood group. So inheritance of 2 or more character. So during inheritance of 2 or more character simultaneously, inheritance of one character म्हणजे गोरा रंग, सावला रंग, this is skin color, curly hair, straight hair, this is hair shape. So during inheritance of 2 or more characters simultaneously, one character is independent of the other character. म्हणजे रंगाला केसांसोबत काही घेणं देणं नाही, इंडिपेंडंट आहेत, एकमेकावर इन्फ्लुएन्स नाहीत करत. किंवा यहाँ देखो, टॉल हाइट, राउंड सीड, ड्वार्फ हाइट, रिंकल सीड. किती कॅरेक्टर आहे? 2. कोणते आहे सर? हाइट आणि सीड शेप. सो ड्युरिंग इनहेरिटन्स ऑफ 2 or more characters simultaneously, the height has nothing to do with the seed shape. असं कंपल्सरी थोड़ी है कि टॉल वाले को राउंड ही सीड होना. देखो ना, टॉल को राउंड भी है और टॉल को रिंकल भी है. मग हे समजण्यासाठी मी काय म्हटलं की मुलं गोऱ्या रंगाचे आहे, कुरळ्या केसांचे आहे आईसारखे, किंवा गोऱ्या रंगाचे आहे, स्ट्रेट हेअरचे आहे, म्हणजे रंग आईचा आणि केस वडिलांचे. सो टॉल मे हॅव राउंड, टॉल मे हॅव राउंड और टॉल मे हॅव रिंकल. म्हणजे असं काही नाही कि इनहेरिटेंस ऑफ वन कैरेक्टर कैन इन्फ्लुएंस अदर एंड वाइस वर्सा. नहीं, इंडिपेंडेंट. ऐसा ही देखो, टॉल और ड्वार्फ की प्रोजेनी टॉल, और फिर टॉल एंड ड्वार्फ 3:1. राउंड एंड रिंकल की प्रोजेनी राउंड, और फिर राउंड एंड रिंकल. तो इथेही काय फरक पडतो? टॉल एंड ड्वार्फ प्रोड्यूस टॉल, and it produced tall and dwarf in a ratio of 3:1. म्हणजे during inheritance of 2 or many characters simultaneously, inheritance of one character is independent of other. म्हणजे आपण एक एग्जाम्पल घेऊ. हम लोगों ने एक कपल देखा. जो महिला है वो गोरे रंग की है और उसकी आंखें नीली है. म्हणजे ती माऊली जी गोऱ्या रंगाची आहे, तिचे डोळे कसे आहे? नीले आहे. और उसका जो हस्बैंड है वो सावले रंग का है और उसकी आंखें काले रंग की है. बरोबर. मग आपण त्यांचे किती कॅरेक्टर स्टडी करतोय? 2. एक स्किन कलर आणि दूसरा आईबॉल कलर. तो स्किन कलर को आईबॉल कलर से कोई लेना देना नहीं है. Inheritance of one character is independent of inheritance of other character. Or when dihybrid F1, so this F1 is dihybrid. 2 जीन के लिए हाइब्रिड, heterozygous. When dihybrid F1 form the gamete, one allele of one pair. So this is one pair, this is second pair. हे पहा, कॅपिटल टी स्मॉल टी,
एक अलिलोमॉर्फिक पेयर, कैपिटल आर स्मॉल आर, दूसरी अलिलोमॉर्फिक पेयर. सो when a dihybrid F1 formed the gamete, one allele of one pair, म्हणजे हा झाला वन अलील, कोण? कॅपिटल टी, ऑफ वन पेयर कॅन गो विथ ईच अलील ऑफ अदर पेयर. पहा बरं, कॅपिटल टी कॅपिटल आर, कॅपिटल टी स्मॉल आर. सिमिलरली स्मॉल टी कैपिटल आर, स्मॉल टी स्मॉल आर. ये कब संभव है? सर, जेव्हा ह्या दोन अलीलचं होईल सेग्रिगेशन आणि मग फ्री कॉम्बिनेशन. देखो आप, व्हेन डायहायब्रिड F1 फॉर्म द गमीट, कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल आर स्मॉल आर, हा झाला डायहायब्रिड F1. when it formed the gamete, one allele of one pair, समजा this is one allele of one pair, can go with each allele of another pair. So one allele of one pair can go with each allele of another pair and vice versa. अक्षय कुमार प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार कटरीना कैफ, ऋतिक रोशन कटरीना कैफ किंवा ऋतिक रोशन प्रियंका चोप्रा. फ्री कॉम्बिनेशन, नो बॉन्डिंग, नो एग्रीमेंट, नो कॉन्ट्रैक्ट. So when a dihybrid F1 form the gamete, one allele of one pair can go with each allele of another pair and vice versa. तुम्ही पहा याच्यामुळं काय होईल. मुझे बताओ, कैपिटल टी क्या है? सर, टॉल. स्मॉल टी क्या है? ड्वार्फ. कॅपिटल आर म्हणजे राऊंड आणि स्मॉल आर म्हणजे रिंकल. पहा बरं, टॉल राऊंड, टॉल रिंकल, ड्वार्फ राऊंड, ड्वार्फ रिंकल. पहा ना, टॉल राऊंड, टॉल रिंकल, ड्वार्फ राऊंड, ड्वार्फ रिंकल. ही असते इंडिपेंडंट असॉर्टमेंट आणि याच्यामुळं पहा तुम्हाला नवीन कॉम्बिनेशन भेटले. कारण पहिलं कसं कॉम्बिनेशन होतं की कॅपिटल टी कॅपिटल आर, पण इथे असं आहे का? नाही, कॅपिटल टी कॅपिटल आर आणि कॅपिटल टी स्मॉल आर ही आहे, म्हणजे दे आर फ्री. सो दिस इज द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट और फ्री कॉम्बिनेशन. एग्जाम्पल घ्या की सपोज अ डायहायब्रिड F1 इज कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल आर स्मॉल आर. when it will form the gamete, how many gametes it will produce? 4. See, capital T capital R means one allele of one pair can go with each allele of another pair and vice versa. अब इसको एक्सप्लेन करने के लिए ये डायहायब्रिड क्रॉस है. सो आता चेक करा तुम्ही, वेदर इनहेरिटन्स ऑफ वन कॅरेक्टर इज इंडिपेंडंट ऑफ अदर. पहा बरं, टॉल ड्वार्फ प्रोड्यूस टॉल and these tall produce in F2 tall and dwarf in a ratio of 12:4, that is 3:1. असंच तर मोनोहायब्रिडमध्येही भेटलं होतं जेव्हा फक्त हाईट होती. राऊंड अँड रिंकल प्रोड्युसेस राऊंड अँड दॅट राऊंड शुड प्रोड्यूस राऊंड अँड रिंकल 3:1. पहा, राऊंड 9, राऊंड 3, 12, रिंकल 3, रिंकल 1, 4. 12:4 इज 3:1. म्हणून मेंडल म्हणायचा की ड्युरिंग इनहेरिटन्स ऑफ टू और मेनी कॅरेक्टर साइमल्टेनियसली दे असॉर्ट इंडिपेंडेंटली. तो सर ये सच नहीं है क्या? नहीं, मेंडल वॉज वेरी लकी. सर, यू सेड मेंडल वॉज लकी. येस, ही वॉज ट्रूली लकी. कसं काय? मेंडलनी किती कॅरेक्टर स्टडी केले? सर, 7. हर कैरेक्टर को कितने फॉर्म है? सर, 2.
टॉल ड्वार्फ, राउंड रिंकल, येलो ग्रीन, इन्फ्लेटेड कॉन्स्ट्रिक्टेड, ग्रीन येलो, एक्सियल टर्मिनल, वायलेट एंड वाइट, है ना। देखो ना, एवरी टाइम वन कैरेक्टर इज डोमिनेंट ऑन अदर, इसीलिए फर्स्ट लॉ आ सका। ही वॉज लकी। अगर कहीं इनकम्प्लीट डोमिनेंस को डोमिनेंस होता तो ही वुड नॉट हैव बीन एबल टू ड्रॉ दैट कंक्लूजन। अगेन ही वॉज लकी। कैसे? द कैरेक्टर ही स्टडीड वेयर नॉट लिंक्ड। अगर हाइट और सीट शेप लिंक रहता तो हमेशा टॉल को राउंड और ड्वार्फ को रिंकल रहते, पण असं नव्हतं। ही वॉज लकी। बाद में पता चला कि वो तो कहता है कि एक कैरेक्टर को दूसरे कैरेक्टर के साथ कोई लेना देना नहीं, पर इंटरैक्शन हो सकती, कॉल्ड जीन इंटरैक्शंस। डोमिनेंट एपिस्टासिस, रेसेसिव एपिस्टासिस रहते हैं, बहुत सारे प्रकार के रहती, कॉम्प्लीमेंट्री, सप्लीमेंट्री, बट इट इज बियॉन्ड द डिस्कशन ऑफ द सिलेबस। लिंकेज इज ऑल्सो द एक्सेप्शन। थैंक गॉड द नेक्स्ट पार्ट दॅट इज क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्याच्यात मी डिटेलमध्ये तुम्हाला लिंकेज सांगतो आहे। आता पहा हा कसा जीनियस होता। फर्ज करो ये जो फीमेल है, म्हणजे समजा मां, तो ये क्रोमोजोम है, हम लोग यहां पे लिखेंगे। सो सपोज द फीमेल, उसका ये है क्रोमोसोम, और ये मेल पेरेंट, उसका ये है क्रोमोसोम। ठीक है ना। समजा जी आई आहे, तिचा हा तिसरा क्रोमोझोम आहे, नंबर 3, आणि वडिलांचा हा तिसरा आहे, नंबर 3। बच्चे को मां से भी तीसरा आएगा और पिता से भी आएगा। जसं आपल्याला आपल्या आईकडूनही तिसरा क्रोमोझोम आला आणि वडिलांकडूनही आला। देखो, टॉल राउंड फीमेल आहे, कैपिटल टी कैपिटल आर, म्हणजे आईचे जे होमोलॉगस क्रोमोझोम होते त्याच्यातला एक आपण घेतोय। हे पहा, आईकडे तिसरे क्रोमोझोम किती असतात? 2, तिसरा तिसरा। वडिलांकडे किती असतात? 2, तिसरा तिसरा। पण गमीटमध्ये येत असतो 1-1। तो माँ से ये तीसरा आया बच्चे में, और पिता से ये तीसरा आया। सो स्मॉल टी स्मॉल आर। पहा बरं, गमीट कैपिटल टी कैपिटल आर, वडिलांचं गमीट स्मॉल टी स्मॉल आर। अब जो बच्चा है म्हणजे F1, समजा हा आईकडून तिसरा आला, हा वडिलांकडून आला, असंच आपल्यालाही येतं। तो देखो, माँ से क्या आया? कैपिटल टी कैपिटल आर, और पिता से स्मॉल टी स्मॉल आर। तर आपण जिनोटाइप काय लिहिला F1चा पहा बरं, कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल आर स्मॉल आर। देखो, कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल आर स्मॉल आर। आता ये जो ग्रेगर जॉन मेंडल कहता था, इसके डिस्कवरी के 50 साल पहले फ्रीगॉम्बिनेशन म्हणजे कैपिटल टी कैपिटल आर, कैपिटल टी स्मॉल आर, स्मॉल टी कैपिटल आर, स्मॉल टी स्मॉल आर, ये कैसे हुआ? इज इट ट्रू? देखो, यहां कैपिटल टी है, मतलब यहां भी कैपिटल टी,
तो सर आपने लिखा क्यों नहीं? ये सिस्टर क्रोमैटिड्स है, इसकी ये जेरोक्स है, लिखने की जरूरत नहीं। सो ये कॅपिटल आर आहे तो ये भी कॅपिटल आर। मी म्हटलं एका क्रोमोझोमच्या ह्या ज्या 2 क्रोमॅटिड आहे ना, ह्या सिस्टर असतात। जे काही या क्रोमॅटिडवर असते ते याच्यावर असतं, लिहिण्याची गरज नाही। तसंच इथं, इथं स्मॉल टी तर इथं स्मॉल टी, स्मॉल आर तर इथं स्मॉल आर। देखो ये जो F1 अब बनाएगा गमिट बाय मियोसिस, हम लोग भी गमिट बनाते बाय मियोसिस। तो मियोसिस कसा असतो? मियोसिस 1 आणि मियोसिस 2। आता हा जो मियोसिस 1 असतो, प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टेलोफेज 1। सिमिलरली प्रोफेज 2nd, मेटाफेज 2nd, एनाफेज 2nd, टेलोफेज 2nd। मियोसिस का मियोसिस 1, मियोसिस 1 की प्रोफेज 1, इसमें रहती 5 सब फेजेस। लैप्टोटिनी, जाइगोटिनी, पैकिटिनी, डिप्लोटिनी, डायकाइनेसिस। म्हणजे सर मियोसिसमध्ये 2 न्यूक्लियर डिव्हिजन असतात, मियोसिस 1 आणि मियोसिस 2। मियोसिस 1 मध्ये प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टेलोफेज 1 असतं। आणि हे प्रोफेज 1 लॉंगेस्ट असते। हिच्या ह्या सब फेजेस असतात, लेप्टोटिनी, जायगोटिनी, पैकिटिनी, डिप्लोटिनी, डायकाइनेसिस। तो जब पैकिटिनी रहती तब देखो क्या होता, हम लोग ये माता से आया और ये पिता से, तो आपल्याला एक क्रोमोझोम आईकडनं आला, एक वडिलांकडनं, ओळखू यायला पाहिजे म्हणून आपण याला कलर करू, याला राहू देऊ। तो जब आती पैकिटिनी तब होता क्रॉसिंग ओव्हर। मग सर क्रॉसिंग ओव्हर होते म्हणजे काय होते पा? 1 and 2 सिस्टर क्रोमॅटिड, 3 and 4 सिस्टर क्रोमॅटिड, सिस्टर सिस्टर, बट 2 and 3 नॉन सिस्टर, 2 and 3 नॉन सिस्टर। अब देखो यहां क्या है? कैपिटल आर, यहां क्या है? कैपिटल टी, इथे काय आहे? स्मॉल आर आणि इथे स्मॉल टी। अब एक्सचेंज, एक्सचेंज, देवान घेवान, किसके बीच? नॉन सिस्टर क्रोमैटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम। तो ये पोर्शन जिसपे है कैपिटल आर, ये पोर्शन जिसपे है स्मॉल आर, उनका एक्सचेंज हो गया। म्हणजे इथे कोण आला? स्मॉल आर, आणि इकडे कोण गेला? कैपिटल आर। ठीक है, हे पा, इकडचा तुकडा इकडे आला, इकडचा तुकडा इकडे गेला, हे झालं क्रॉसिंग ओव्हर। सो क्रॉसिंग ओव्हर occurs in
पैकिटिनी, ऑफ प्रोफेज 1, ऑफ मियोसिस 1। मेंडल को ये सब मालूम नहीं था। देखो वो गमीट कैसे बनाता था, कैपिटल टी कैपिटल आर, कैपिटल टी कैपिटल आर, कैपिटल टी स्मॉल आर। देखो कैपिटल टी स्मॉल आर, स्मॉल टी कैपिटल आर। देखो स्मॉल टी कैपिटल आर आणि स्मॉल टी स्मॉल आर। म्हणजे हे झालं क्रॉसिंग ओव्हर, क्रॉसिंग ओव्हर, आणि या क्रॉसिंग ओव्हरमुळे नवीन कॉम्बिनेशन तयार झाले। पहा बरं, कैपिटल टी स्मॉल आर एंड स्मॉल टी कैपिटल आर। तो बिना मियोसिस पढ़े, मालूम नहीं था, क्रोमोसोम कभी देखे नहीं, जीन्स मालूम नहीं, फिर भी उसने बराबर बताया। ही वॉज जीनियस एंड अहेड ऑफ हिज टाइम। तो ये भले ही आपको नहीं समझा, कोई प्रॉब्लम नहीं। इनहेरिटेंस एंड वेरिएशन ये जो टॉपिक है, इसमें मेंडलिज्म के बाद क्रोमोसोमल बेसिस होगा, मॅक्सिमम इसी पे है। सर मग लिंकेज काय असतो? समजा ये कैपिटल टी और ये कैपिटल आर और ये स्मॉल टी स्मॉल आर जर हे इतक्या जवळ असते तर यांच्यात देवाणघेवाण झालीच नसती। म्हणजे टॉल के साथ रेड या राउंड, ड्वार्फ के साथ रिंकल, म्हणजे तुम्हाला फक्त हे दोनच भेटले असते कॉम्बिनेशंस। सो एनीवेज, यहाँ आपने एक डायहाइब्रिड क्रॉस किया, कुछ एमसीक्यूज देखे, फिर लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट देखा, और फिर देखा कि मेंडलियन रिकॉम्बिनेशंस जो है इट इज़ बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर। हे जे क्रॉसिंग ओव्हर आहे त्याच्यामुळं। अब अगले लेक्चर में हम देखेंगे बैक क्रॉस, टेस्ट क्रॉस, मोनोहाइब्रिड टेस्ट क्रॉस, डायहाइब्रिड टेस्ट क्रॉस और डेविएशंस। अब 2 वीडियो लेक्चर्स और आगे होंगे, फिर ये टॉपिक डिटेल में होगा। थैंक यू, गॉड ब्लेस।